चला तर गाईज, आज मी बनवणार आहे पास्ता. सोनाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज पास्त्याची रेसिपी ही घेऊन आली आहे. त्यासाठी मी आज पास्ता करणार आहे. पास्ता मी धुवून स्वच्छ घेतलेला आहे आणि 5 मिनटं तो भिजत ठेवलेला आहे. आणि एका साईडला कढईमध्ये तेल गरम करून थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे हा पास्ता चिकट जास्त होत नाही. आता पाण्याला उकळी आली आहे, तर आपण पास्ता आहे तो टाकलेला आहे पाण्यामध्ये. आणि हा टाकल्यानंतर पास्ता आपल्याला हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून पास्ता खाली चिटकू नये. आणि उकळी आल्यावरच पास्ता टाकायचा, त्यामुळे पास्ता हा चिकट जास्त होत नाही. तर आपण गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे तो पास्ता आता शिजत आलेला आहे. हलवत राहायचं आहे, नाही तर पास्ता हा खाली चिकटतो. आता पास्ता शिजून झालेला आहे. आता मी हा स्वच्छ धुवून घेणार आहे परत पाण्याखाली. त्याने पास्ता हा चिकट होत नाही आणि छान होतो, टेक्स्चर चांगलं येतं. तर आपल्याला त्यासाठी मी कांदा कापलेला आहे आणि शिमला मिरची, आलं लसूण मिरची आणि याची पेस्ट आहे. पास्ता मसाला घेतलेला आहे आणि पास्ता सॉस घेतलेला आहे. 2 प्रकारचे मी पास्ता सॉस घेतलेले आहेत. आता कांदा, टॅमॅटो, पास्ता मसाला, सॉसेस आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट. आता तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तेल तापल्यानंतर आपल्याला पहिला कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला लाल परतून द्यायचा आहे. आता कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा हा लाल होईपर्यंत परतायचा आहे. उभा कांदा चिरून घ्यायचा, त्यामुळे पास्त्यामध्ये कांदाच असा उभा छान दिसतो. आता कांदा लाल झालेला आहे, तर आपण शिमला मिरची त्याच्यामध्ये परतून घेऊ आणि मग आलं लसूणची पेस्ट टाकू. कांद्यामध्ये शिमला मिरची परतून घेतल्यामुळे शिमला मिरची चांगली शिजते. आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. आता आलं लसूणची पेस्ट टाकून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं लाल तिखट कलरवालं टाकायचं आहे, बेडगे मिरचीचं. आणि जो टॅमॅटो आहे तो आता आपण टाकायचा आहे फोडणीत आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे. पेस्ट टाकल्यामुळे ते खाली चिपकतं. मग थोडासा पास्ता मसाला टाकायचा आहे. पास्ता मसाला टाकून हलवून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून घेते, खाली लागते म्हणून. आता हे एकत्र भाजून घ्यायचं आहे. आता जे सॉसेस आहेत ते सॉसेस टाकायचे आहेत आपल्याला. आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला सॉस टाकायचे आहेत. पास्ता सॉस टाकायचा आहे आणि थोडासा टाकायचा आहे. यातला थोडासा टाकायचा आहे पास्ता सॉस. आणि केचपचा सॉस पण तुम्ही टाकू शकता फ्लेवरसाठी. हे हलवून घ्यायचं आहे आता. आणि मी केचपचा थोडासा टॅमॅटो सॉस पण टाकणार आहे. कलर छान आलेला आहे. तर हे परतून घ्यायचं आहे केचप टाकल्यावर पण. तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी बघायची ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर नक्कीच करा.
आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. आता जो आपला शिजलेला पास्ता आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि हलवून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं आहे. किती कलर छान आला आहे बघा पास्त्याला. नक्कीच करून बघा ही रेसिपी. कशी वाटली ते पण सांगा आणि लाईक शेअर नक्कीच करा. अशा प्रकारे आपला तयार झाला आहे पास्ता. आता हे फास्ट गॅसवर थोडंसं हे करून घ्यायचं आहे. आणि मी थोडासा बटर टाकणार आहे टेक्स्चरसाठी. बटर टाकल्यामुळे जरा पास्त्यामध्ये चांगली चव येते. बटर टाकून हलवून घ्यायचं आहे. बटरमुळं पास्त्याला चव छान येते. अशा प्रकारे आपला पास्ता हा रेडी झाला आहे. तुम्ही नक्कीच करून बघा आणि सांगा मला कमेंटमध्ये. अशा प्रकारे पास्ता रेडी झाला आहे. कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. अशा प्रकारे पास्ता तयार झाला आहे बघा. कलर पण छान आला आहे. चला तर मग ही आपली रेसिपी तयार झाली आहे. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. चला बाय. ओके.